तर प्रॉपर आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. जय बोले. ब्रिज चांगला आहे पण तरी या माणसाला या ब्रिजवरून जायचंय. एनर्जी खतम आहे. संपलोय आता मी. संपलोय. फायनली वी आर इन केदारनाथ. आधीच केदारनाथ बाबा एवढं वरती आहे, त्यात हा भैरव बाबा अजून वरती. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा गुड मॉर्निंग आहे सीतापूरमधून. फ्रॉम गुप्तकाशीपासून एक थोड्या किलोमीटरवर वरती सीतापूर म्हणून आहे. सीतापूरला आम्ही या हॉटेलला स्टे केलेलं आहे. हॉटेलचं नाव आहे जय मा दुर्गा म्हणून. खूप छान हॉटेल आहे आणि तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू पण बघू शकता. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आत्ताच तुम्ही बघितलं असेल खूप सुंदर असा इथून व्ह्यू आहे. तर नेक्स्ट आपली जर्नी आहे केदारनाथ ट्रेक. गौरीकुंड पासून केदारनाथ टेम्पल पर्यंत आम्ही असा विचार केलाय की चढत जायचं. बघूयात पुढे काय होते, कारण का विचार तर आहे बाय पैदल, पण बघूयात. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30. आम्ही आता आमच्या ट्रेकला सुरुवात करणार. त्याआधी चेकआउट करून आमचं जे लगेज आहे ते आम्ही बसमध्ये ठेवणार आहोत. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता लगेज लोड होत आहे. लगेज जसं लोड होत आहे तसाच आम्ही नंतर बसमध्ये बसणार आणि मग पुढच्या प्रवासाला निघणार. दादा खूप चांगले आहेत, आम्हाला छान गाईड पण करतात, प्लस आमची हेल्प पण करतात. तर आमच्या जर्नीला आता सुरुवात होत आहे. गणपती बाप्पा अरे अरे महादेव. सीतापूरमध्ये बस इथपर्यंत येतात, त्यापुढे बस अलाउड नाहीत, कारण का पुढे सगळा वन वे आहे. इथून आपल्याला चालत पुढे निघायचं आहे आणि नंतर 1 किलोमीटर पुढे आपल्याला टॅक्सी भेटणार. टॅक्सी म्हणजे आपली नॉर्मल टॅक्सी नाही, बोलेरो वगैरे त्या टॅक्सी आहेत. पर पर्सन 50 रुपये ते घेतात. मित्रांनो, तुम्ही पण जर आमच्यासारखे चालत ट्रेक करणार असाल तर काठी नक्की घ्या. तुम्हाला सपोर्ट पडेल काठीचा. जास्त नाही, 30-50 जसे काठीची चांगली हे असेल तुम्हाला भेटेल. आम्ही घेतल्यात 50-50 वाल्या. मित्रांनो, हे आहे सोनप्रयाग. इथे आहे सोनप्रयाग कार पार्किंग. तुम्ही जर बाय कार येत असाल स्वतःची गाडी घेऊन तर तुम्ही खाली इथे पार्क करू शकता. तिकडे तुम्हाला लांब दिसत असेल गाड्यांची पार्किंग, इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. हा बघा त्रियोगी नारायणचा बोर्ड. हा रस्ता आहे तो त्रियोगी नारायणला जातो. इथे भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झालेला. ते असं म्हटलं जातं की त्यांनी जेव्हा जे 7 फेरे घेतलेले तेव्हा जी अग्नी ज्वलित केलेली ती अजून सुद्धा तिथे ज्वलंत आहे. अजून ती आग विझलेली नाही. अजून तर आम्ही खरोखरमध्ये बघितलेली नाही, पण नक्कीच अशी आशा करतो की पुढे भविष्यात तिथे सुद्धा जायला योग येईल आणि ते सुद्धा बघायला भेटेल. मित्रांनो, ही आहे ती पार्किंग जी मी मगाशी तुम्हाला बोललेलो. खूप मोठी अशी पार्किंग आहे. इथे तुम्ही तुमची सेल्फ कार पार्क करू शकता. मित्रांनो, हे सोनप्रयागचं पोलीस स्टेशन म्हणून आहे. इथे जे आपण यायच्या अगोदर रजिस्ट्रेशन करतो ऑनलाईन, त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इथे स्कॅन होतं. स्कॅन करूनच तुम्ही पुढे तुमची यात्रा कंटिन्यू करू शकता. अदरवाईज तुम्ही यात्रा करू शकत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही जर केदारनाथ ट्रेक करण्यासाठी येत असाल तर. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही सगळं केलेलं आहे. पुढे आता आम्ही प्रोसीड करतो केदारनाथ ट्रेकसाठी. आजूबाजूला तुम्ही इथे बघू शकता मार्केट वगैरे थोडं आहे. पाठी पण आहे. तुम्हाला काय शॉपिंग करायची असेल इथे तर हे पॉन्चो म्हणजे रेनकोट, त्याला इकडे पॉन्चो बोलतात. बाकी इथे बॅग्स वगैरे शूज वगैरे आहेत. जे काय पाहिजे असेल तुम्ही इथून घेऊ शकता. स्टिक्स दिसत आहेत आपल्याला इकडे. आणि ह्या व्लॉगमध्ये माझं एवढं म्हणणं आहे की हा व्लॉग मला जेवढा इन्फॉर्मेटिव्ह बनवता येईल तेवढं मी बनवायचं नक्कीच ट्राय करेन, जेणेकरून तुम्हाला व्ह्युअर्स लोकांना जे पण माझ्यासोबत येणाऱ्या टायमामध्ये जुडले जातील त्यांना हा फायदा होईल. माझ्या ब्लॉगतर्फे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल कसं काय इकडे आहे, काय काय करावं लागतं, काय काय गोष्टी कॅरी करायच्या आहेत, काय नाही. माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजावायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मित्रांनो, हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा इथून व्ह्यू आहे. असं म्हटलं जातं जे पण काय पाणी आहे अख्ख्या मला वाटतंय उत्तराखंडमध्ये जेवढं पण काय पाणी असेल ते सगळं गंगेचं पाणी आहे असं म्हटलं जातं. बघूयात आता काय विषय. केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है. धन्यवाद आमचं स्वागत केल्याबद्दल. जसं की मी तुम्हाला म्हणालो, आपल्याला बोलेरो गाड्या सोनप्रयागपासून गौरीकुंडपर्यंत आपल्याला इथे सोडतात. जास्त नाही, पर पर्सन 50 रुपये घेतात. मित्रांनो, तर प्रॉपर आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. पावसाने आतापर्यंत तर साथ दिलेली आहे. होप सो पुढे पण असंच पाऊस आपल्या जरा शांत राहू दे, कारण आम्हाला ट्रेक करताना जरा बरं पडेल.
तर मित्रांनो आमचं आता थोडं खाऊन झालेलं आहे. फ्रुट्सच खाल्ले आम्ही, कलिंगड, पपई, बनाना वगैरे देत होतं. मस्त 50 रुपयामध्ये लोडेड होतं प्लेट. चांगला मी तिघांनी नाश्ता केलेला आहे. आता आमचा असा विचार आहे, पाऊस नाही तर जेवढा अंतर कापता येईल तेवढा आम्ही कापायचा विचार करतोय. मित्रांनो तुम्हाला इथे अशी वॉशरूम सेवा पण भेटेल. आमचा रिषभ बघा चाललाय. मध्ये मध्ये आहेत, काय काळजी करण्याचं कारण नाही की कुठे वॉशरूम भेटेल कुठे नाही, मध्ये मध्ये आहेत, भेटू शकता. मित्रांनो हे इथे खोया पाया केंद्र म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. इथे जर कोणी व्यक्ती हरवलं वगैरे असेल तर इथे त्याची कंप्लेंट होते. आणि ह्याच्या साईडला डोली तुम्ही करू शकता. जे 4 माणसं तुम्हाला डोली करून घेऊन जातील. त्याचे पण चार्जेस जरा आहेत चांगलेच, पण ज्या लोकांना चढता येत नाही ते लोक काय करतील, त्यांना ज्यांना यात्रा करायचीच आहे ते हे डोली करू शकतात. हा रस्ता गौरीकुंडचा आहे. पुढे हा रस्ता प्रॉपर ट्रेकिंगचा जो रस्ता आहे त्याला जाऊन मिळतोय. मित्रांनो हा आहे घोडापडाव. घोडापडाव गौरीकुंड दिसत असेल, घोडापडाव गौरीकुंड. इथे तुम्ही घोडा बुकिंग करू शकता आणि इथून हा रस्ता चाललो. होप सो आम्हाला घोडा करायची इच्छा ना होऊ दे, घोडा करायची वेळ नको होऊ दे. जे काय आहे ते आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर पोचू. मध्ये मध्ये तुम्हाला असे घोड्यांसाठी पाण्याचे टाके बघायला मिळतील. आपल्याकडे तर पाण्याचे टाकेच म्हणतात, इथे चेहरी आहे का काहीतरी बोललं जातंय. हे बघा, तुम्ही लक्षात ठेवा की ते पाणी फक्त घोड्यांसाठी आहे ना की तुमच्यासाठी तुमचे पाय वगैरे धुवायला. तर मित्रांनो मला वाटते 6:30 वाजता आपण ट्रेक चालू केला असावा. आता वाजले 7:30. बघूयात किती वाजतात चालत जायला. घोड्याने तर लमसम 3-4 तासात माणूस पोचून जातो. घोडा काय जास्त थांबत नाही. त्याला जर पाणी वगैरे प्यायचं असलं काय असेल त्याचं तर ते थांबतं, किंवा आपल्याला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर आपण थांबतो. पण घोड्याचा वेळ आहे 3-4 तास मानला होता. चालत 8 तास पण लागू शकतात. बघूयात आपल्याला किती वेळ लागतोय. बघा, जर तुम्ही ब्लॉग बघत असाल आणि ठरवत असाल, हे जेव्हा घोडे आपल्यापासून साईडून वगैरे पास होत असतील ना, तर तेव्हा तुम्ही स्वतःहून जरा त्यांना साईड द्या. हे तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. त्यांना पण त्यांच्या रस्त्यात अडथळा नको आणि आपल्याला सुद्धा आपल्या रस्त्यामध्ये अडथळा नको. नाहीतर काय होतंय, आपण चढतोय, ती मागून जोरात येत आहेत आणि आपल्याला लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो अजून मी तुम्हाला एक अशी इन्फॉर्मेशन द्यायला मला नक्की आवडेल की हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे शूज जे वेअर कराल ना, त्या आतमध्ये हे बघा तुम्हाला पॉलिथिन दिसते, छोटी पॉलिथिन बॅग. नक्की तुम्ही सॉक्स घालाल त्यावर घाला आणि त्यावर तुम्ही शूज घाला, जेणेकरून तुमचे शूज जरी आयदर भिजले तर तुमचे आतमध्ये सॉक्स भिजणार नाहीत आणि तुमचे पाय नाही ओले होणार. जर पाय ओले झाले ना, पाय थंड पडणार आणि ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. इव्हन केदारनाथच नाही तर पावसाळ्यात तुम्ही जिथे कुठे ट्रेक करत असाल ना, ट्रेकिंग शूज नसतील, जसे की माझ्याकडे नाहीयेत ट्रेकिंग शूज, मी नाही वेअर केलं. मी नॉर्मल जे शूज घालाल त्यामध्ये सॉक्स नक्की वेअर करा. त्याच्यावर पिशवी टाका, नॉर्मल पॉलिथिन बॅग, जेणेकरून तुमचे पाय भिजणार आहेत. मित्रांनो आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला बघायला पण नक्की आवडेल. गेस करा की मी तुम्हाला काय दाखवणार आहे. मंदिर नाही, मंदिर अजून खूप लांब आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे मेरी जान. पण हे बघा तुम्हाला मागे दिसतंय, हे बघा बर्फ बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता जो तुम्ही व्ह्यू बघितला तो व्ह्यू आपल्याला जवळून बघायचा आहे आणि ते व्ह्यू बघायलाच आपण एवढ्या वरती चाललोय ट्रेक करून. सो कसं वाटते तुम्हाला या ट्रेकमध्ये नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. दादाजी आपका उम्र कितना होगा अभी? 70 साल. 70 साल. मित्रांनो तुम्ही बघू शकता 70 वर्षाचे आजोबा पण आपल्यासोबत ट्रेक करत आहेत, ते पण चालत. न अजून त्यांनी ना घोडा केल्याचा विचार केलाय ना घोड़ा करने का आपका कुछ ख्याल है? कुछ नहीं, जो भी ट्रेक है आप चल के करोगे? बिल्कुल चलकर, यमुनोत्री चलकर किया है, यहाँ चलकर कर रहे हैं. मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्यांनी यमुनोत्री ट्रेक सुद्धा चालून केलेला आहे आणि हेच आपल्याला प्रोत्साहन देते की 70 वर्षाचे आजोबा पण ह्या वयात ते चालत ट्रेक करतात. आणि आपलं तर वयच काय, आपण तर आत्ताशी आपलं वय कवळं वय. ह्या वयात जर नाही चाललो तर मग काय चाललो. तुम्हाला पॉसिबल असेल ना तर तुम्ही नक्की केदारनाथचा जो ट्रेक आहे तुम्ही चालत कंप्लीट करा. चालत कंप्लीट कराल ना तुम्हाला सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटेल की हां मी करून दाखवलंय. सोपं तर नाहीये, पॉसिबल सुद्धा नाहीये, अशक्य असं काहीच नाही. मित्रांनो तुम्ही पण हा ट्रेक चालत कंप्लीट करू शकता. करून दाखवील, माझी विल पॉवर आहे, तुम्ही सुद्धा करून दाखवा. मित्रांनो तुम्ही बघू शकता तेच आजोबा आहेत, 70 वर्ष त्यांचं वय आहे. मित्रांनो हा जो पण ट्रेक आहे ना तो तुम्ही चालत कंप्लीट करावा. कारण कसं आहे, आपण ज्या देवाला भेटायला चाललोय तो देव पशुपतीनाथ आहे आणि आपण त्याच देवाला भेटायला जाताना जर पशुला त्रास देऊन गेलो, पशुला हानी देऊन गेलो तर ते जरा अयोग्य आहे. मला ते बरोबर नाही वाटत आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतोय की ट्रेक करा, कंप्लीट करा, चालत कंप्लीट करा. मित्रांनो तर नुकतंच आता आम्ही ट्रेक करता करता जरा फोटोशूट केलेलं आहे. ते फोटोज तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक खाली दिली जाईल आणि मी ID पण मेन्शन करेल.
बाकी सोबत आता आपल्याला एक दादा भेटलेले आहेत, राहुल नारायण मेंद्रे. राहुल नारायण नाव आहे त्यांचं. मेंद्रे सर. बाकी तुम्ही आता त्यांच्याकडून ऐका. हॅलो. आता आम्ही चाललो केदारनाथ. तिथून आता 19 किलोमीटर. दुसरी गोष्ट हार्ड आहे पोझिशन नाही का आताच्या पिरियडला. केदारनाथ बाबांचं दर्शन म्हणजे तुमचं हे केदारनाथ ट्रेक पहिल्यांदाच आहे का? लाईफचं पहिल्यांदा चारही धामचं पहिल्यांदा ट्रॅकिंग आहे. 4 धाम कंटिन्यू करणार का तुम्ही? हा कंटिन्यू झाले आता त्यातलं तिसरं चालू आहे. अच्छा. चौथं उद्या होणार. मित्रांनो एन्जॉय करताय ना? नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. बाकी तुम्ही आता इथे वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो. पहिले खाली जे पाणी पडतंय ते पहिले दाखवतो. खूप चांगली अशी सिनरी या ट्रेक मध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि जस्ट माझ्या मागे बघा धबधबा आहे ते खूप मस्त. बाकी आता इथून पाणी खाली वाहते आणि आपल्या पायात शूज आहेत. शूज वाचून न भिजून देता आपल्याला हा रस्ता पार करायचा आहे. मित्रांनो तर आता तुम्ही बघितलं असेल शूज न भिजवता पार केलेला आहे. तर मी पण तुम्हाला हे सांगेल की जर तुम्ही शूज घालत असाल ना तर त्यावर सॉक्स जेव्हा घालाल ना त्याच्यावर पिशवी नक्की घाला, जेणेकरून तुमचे पाय जरी भिजले तरी निदान तुमचे पाय आतून भिजणार नाहीत. इथून असा रस्ता पूर्ण वरती चाललाय. युटर्न आहे. विचार केला की हा शॉर्टकट मारू. वरती हा बघा रस्ता तिथे जॉईंट होते. आपला एक पार्टनर शिरस पुढे चालत गेलाय. मी पण त्याच्याच मागे मागे चालत जातोय. आता जय भोले जय भोलेचं नाव घेत आपण आपला ट्रेक कम्प्लीट करणार. भोले बाबाची कृपा तर आपल्यावर आहेच. आतापर्यंत जे काय आहे लाईफ मध्ये सगळे त्याचीच कृपा आहे. पुढे पण त्याची कृपा राहू दे एवढीच प्रार्थना आहे. आणि ह्या ट्रेक मध्ये नक्कीच बळ देव. ट्रेक सुखाचा हो. मित्रांनो जरा थोडा रेस्ट घेतोय. वॉटर ब्रेक. बराच चाललो आता. कंटिन्यू चालत होतो. आता जरा थंडलं थांबूयात. आता जरा रेस्ट घेऊयात. जरा पाणी वगैरे पिऊन दे. बॉडीला पण रिलॅक्स करू दे. शेवटी माणसाचं शरीर आहे, मशीन नाही. चालतोय हळूहळू. पण एवढा मात्र नक्की आहे ट्रेक कम्प्लीट हे चालतच करणार. मित्रांनो थोडी विश्रांती घेतली, रेस्ट घेतली, जरा बरं वाटलं. पाणी वगैरे पिलं. कचरा आपण डस्टबिन मध्ये टाकलेला आहे. काहीच तुम्हाला इथे सिनरीची काही कमी नाही वाटणार. मध्ये सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल केदारनाथ 15.50 समथिंग किलोमीटर होता. आता 11 किलोमीटर दाखवते. 4.5-5 किलोमीटर सक्सेसफुली ट्रेक केलेला आहे. उरलेले 11 किलोमीटर आपल्याला ट्रेक करायचंय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. 11 किलोमीटर सर्च करून टाकू आपण. मित्रांनो धबधबा बघा इथला. मित्रांनो सीन बघा तुम्ही. हे तुम्हाला अनुभवायला इथे तुम्हाला रियालिटी मध्ये यायला गरजेचं आहे. काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओके. आमचा ट्रेक सुद्धा एकदम ओके. विभिन्न स्थानों की दूरिया. रामबाड़ा 1 किलोमीटर. छोटा लिंचोली 2.50 किलोमीटर लगभग 3 किलोमीटर है. लिंचोली 5 किलोमीटर है. छानी कैंप 6 किलोमीटर. रुद्रा पॉइंट 8 किलोमीटर. बेस कॅम्प 8.50. आणि फायनली आपलं डेस्टिनेशन केदारेश्वरचं मंदिर केदारनाथ. मित्रांनो जसं की आता तुम्ही बघितलं केदारनाथ अजून 10 किलोमीटर जे आपलं डेस्टिनेशन आहे केदारनाथ मंदिर अजून फक्त आता 10 किलोमीटर आहे. बोलायला तेवढं सोपं वाटतं 10, पण ॲक्च्युअल ट्रेक आहे जरा खडतर. पण विषय असा आहे की शेवटी आपण कोणाला भेटायला चाललोय? केदारेश्वर, देवो के देव महादेव. त्याला भेटणं ही काय सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्हाला तर थोडी तपश्चर्या पण करणं आहे. तसंच आहे केदारनाथ ट्रेक जरा ॲडव्हेंचरस आहे. ते तुम्हाला करणं भाग आहे, तरच तुम्हाला देवो के देव महादेव त्याचं दर्शन होईल. सो नक्कीच तुम्ही पण या ट्रेक करा. या ट्रेकचा आनंद घ्या. थोडं प्रवास आहे खडतर, पण होप सो तुम्ही करू शकाल. आम्ही करतोय, तुम्ही पण कराल. मित्रांनो चढत आलोय. अजून असेल 8-9 किलोमीटर तरी, पण इथे व्ह्यू खूप चांगला आहे. तो बघायला जरा थांबलो आणि थोडी रेस्ट पण घेतोय. तुम्हाला पण सुद्धा व्ह्यू दाखवतो. हा तर तुम्हाला हे पण ब्लॉग मध्ये जरा तरी काहीतरी आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून लोक बघतील आणि लोकांना इन्फॉर्मेशन भेटेल. जे पण माझ्याकडून मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय मित्रांपर्यंत पोहोचेल. थोडं त्यांचं पण नॉलेज वाढेल. ठीक आहे. श्रेयसची अशी इच्छा आहे की आपण ह्या वरून जाऊया. हा जरा ब्रिज ॲडव्हेंचरस आहे. ब्रिज चांगला आहे, पण तरी या माणसाला या ब्रिज वरून जायचंय का? तर ॲडव्हेंचर. आणि हा ॲडव्हेंचर पण तुम्ही बघू शकता कसं आहे. खाली पाणी बघा काय फोर्सली चाललंय.
मित्रांनो आता आम्ही जरा मध्ये ब्रेक घेतलाय. केदारनाथ मला वाटते 8-10 किलोमीटर दाखवलं असेल, त्यानंतर ब्रेक घेतलेला आहे. जरा चहा ब्रेक किंवा मॅगी आम्ही ऑर्डर केलेली आहे. मॅगी आपला हा इथला भाऊ घेऊन आला मॅगी बघू शकता. तर मित्रांनो प्रॉपर आम्ही आता नाश्ता केलेला आहे. मॅगी खाल्ले, परोठा खाल्लाय, सोबत चहा पिलेली आहे. तर ट्रेक करताना हे लक्षात ठेवा, उपाशी पोटी ट्रेक करू नका आणि मध्ये मध्ये रेस्ट पण घ्या, विश्राम पण करा थोडा आणि पाणी देखील पित राहा, जेणेकरून तुम्हाला जास्त थकलेलं वाटणार नाही. मित्रांनो चालता चालता खूप वर आलोय. अजून तुम्ही बघू शकता तिकडे वर जे घोडे चालताना दिसतात तुम्हाला, तिकडे आपला पोहोचायचं आणि रस्ता इकडून हा जो वर चाललाय तो आहे. पण आम्ही हा अतरंगी रस्ता चूज केलाय का जरा होऊ दे शॉर्टकट, थोडं काहीतरी ऍडव्हेंचरस पण होईल. चाललोय आता त्याच रस्त्याने. काय भिजवायची इच्छा तर नाहीये, पण बघूयात. असेच काय काय मुवमेंट्स पण रेकॉर्ड होऊ शकतात, काय सांगता येत नाही. पण होप सो तशी मुवमेंट मी होऊ देणार नाही. मित्रांनो बघतच असाल काय रस्ता निवडलाय. तेवढंच थोडं कमी चालू अर्थात, थोडा वेळ लवकर पोहोचू असाच आमचा प्रयत्न आहे, म्हणून हा रस्ता निवडलाय. बघूयात आता काय होतंय पुढे. गाईज काय वाटतंय तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून? थकलेलं वाटतंय का? थकलं तर आहे, बरंच चाललोय. आता थोडंसंच आहे अजून, थकायला तर झालंय. पायांनी पण उत्तर दिलेत आपल्याला केवढी चालायची सवय नाही. जिथं कुठं आपण जातोय, गाडी काढतोय, मोठी गाडी काढतोय, चालायची एवढी सवय नाही. पण एक मनामध्ये बोलतात ना उमेद आहे, किती पण झालं तरी चालतच जायचंय. ती उमेद कायम ठेवून चालतोय. होपसो लवकरच आता पोचेन मी आणि केदारनाथ बाबाचं दर्शन घेईल आणि तुम्हाला सुद्धा मंदिर आणि आजूबाजूचा परिसर दाखवायला मी इच्छुक आहे. मी सुद्धा बघायला इच्छुक असाल. थोडंसं वेट करा अजून. पण ट्रेक जसं आपलं कम्प्लीट होईल पण वरती पोचणार, नंतर तुम्हाला सगळं तिकडचं दाखवणार आहे, काय काय आहे काय नाही, काय विषय नाही. आता हा ट्रेक तेवढा मला कम्प्लीट करू द्या. हॅलो गाईज, काय करताय? व्लॉग बघताय ना? शरीर आता जरा थकल्यासारखं झालंय. खूप चाललोय यार, खूप चाललोय, पण काय नाही, ट्रेक नक्कीच कम्प्लीट करणार ही माझी जिद्द आहे आणि करून दाखवणार म्हणजे दाखवणार. बऱ्याच जणांना वाटतं ट्रेक सोप्पा आहे, सोप्पा नाही, प्रवास कठीण आहे, मानलं. पण काय नाही, मजा येतात येते. एक्सपिरियन्स आहे लाईफ मध्ये, सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स पाहिजे, तोच घेतोय मी सुद्धा. घ्या. केदारनाथ 3.5 किलोमीटर संपलोय आता मी, संपलोय. जीव असा रडकुंडीला आलाय. काय नाही, तिथून आपल्याला असं जाऊन हे बघा इकडे जायचंय. हे घोडे अशा साईडून जातात, आपण तरी एकतर साईडला होऊ दे. ट्राय करा की आपण साईडला व्हा. शेवटी तो गाढव आणि घोड्याचं येते, त्यांना काय समजते. मित्रांनो पॉन्चो घातलेला आहे म्हणजेच रेनकोट. ट्रेक आपला संपत आलेला आहे, शेवटच्या रस्त्याला आपण होत. एनर्जी खतम आहे. इथून मला मंदिराचा कळस दिसतोय. जसा मला कळस दिसलाय मी एवढा भावुक झालोय तुम्हाला सांगू का काय माहिती. एनर्जीचा वेगळी आहे. इव्हन मी 2022 ला इकडे येऊन गेलोय, पण आता जे फील होतंय ना शब्दात नाही व्यक्त करू शकत आहे मी. व्लॉग जिथून स्टार्ट झालाय तिथून मी चालत ट्रेक करतोय आणि भोले बाबाचं जिथपर्यंत दर्शन नाही तोपर्यंत मी चालतच आहे. अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी. चालत ट्रेक करण्याची मजा मी अनुभवले. नक्कीच तुम्ही पण अनुभवा आणि जे मला फील होत आहे ना ते तुम्हाला पण नक्की फील होणार. इथे जसा मंदिरचा कळस दिसलाय की नाही, जे भरून आलंय स्वतःहून. आपण बोलतो मेन्स आर ब्रेव्ह, पण मेन्स जेव्हा एखाद्या गोष्टीला मनापासून मानतात की नाही, त्या गोष्टीसाठी ते फील करतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून श्रू येणारच येणार. हे रे शब्द नाहीत माझ्याकडे, खूप भरून आलंय. व्यक्त करावं लागेल मला, पण असं तुम्ही कॅमेराच्या समोर व्यक्त केलं तर ते मलाच कसं तरी वाटते. थोडंफार झालं व्यक्त तुमच्यासोबत, तेवढं ठीक आहे. बाकी आता पुढे जाऊन थकलो मी खूप. हॉटेलवर चेक इन वगैरे करतो, थोडं फ्रेश वगैरे होतो, मग भेटतो तुम्हाला. बाय. तर मित्रांनो फायनली हॉटेलवर चेक इन करून मी चेंज केलंय. खूप दमलेलो, फ्रेश पण नाही झालो. पहिले मला दर्शन घ्यायचंय, दर्शन घेण्यासाठी मी लगेच चेंज केलेलं आहे आणि निघालोय दर्शन घ्यायला. थंडी आहे म्हणून जरा प्रोटेक्शन तुम्ही बघू शकता. तर आता जातो, दर्शन घेतो. मित्रांनो मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही की मला आता किती आनंद होतोय. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण माझ्या समोर आहे. माफ करा थोडा इमोशनल होतोय, पण लागी मेरी तेरे संग शंकरा असं काहीतरी आहे माझं. 1 2 3 बघा, हेच ते मंदिर ज्याची आपण सकाळपासून वाट बघतोय. एवढा खतर प्रवास केला, ट्रेकिंग केलंय आणि हेच ते मंदिर. फायनली आपले काही लोक आधीच पुढे गेलेले, त्यांनी मला फोन करून लवकर बोलवलं, या लवकर या. श्रेयस आणि मी आता मी जातोय, दर्शन करून घेतो, मग आपण पुढचं बघूयात जेवायचं कसं काय.
भूक तर खूप लागले, पण मेन पहिले दर्शन आहे. गाईज फायनली वी आर इन केदारनाथ. ड्रीम कम्प्लीट. कसं वाटतंय गाईज पाठीवर? खूप छान दर्शन झालंय, गर्दी काहीच नाही, एक नंबर दर्शन झालं. मस्त दर्शन झालं, छान मस्त शृंगार होतात आणि आतमध्ये गेल्यावर एवढी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना, एवढं तुम्हाला आतमध्ये स्फूर्तीदायक वाटेल ना की आतून तुम्हाला बाहेर पडायची इच्छाच होणार नाही. एवढं भारी आतमध्ये वातावरण आहे. हे वातावरण तुम्हाला अनुभव घ्यायला ब्लॉग जस्टिस करू शकत नाही आणि आम्ही सुद्धा आतमध्ये दाखवू शकत नाहीत, परवानगी नाही. त्यामुळे हे आतलं जे अनुभव आहे ते अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे यावं गरजेचं आहे. येणं भाग आहे. या म्हणजे या, तेव्हाच तुम्हाला हा अनुभव बघायला भेटेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे भीमशिला. ही तुम्ही बघताय भीमशिला आणि हे बघा मंदिर. मंदिराची जेवढी विड्थ आहे ना तेवढी परफेक्ट या भीमशिलेची विड्थ आहे. 2013 मध्ये जेव्हा बाढ आलेली, पूर्ण म्हणजे काय सांगू तुम्हाला, उद्ध्वस्त झालेलं, तेव्हा मंदिराला वाचवणारा जो दगड आहे तो आहे हा भीमशिला. असं म्हटलं जातं भीम स्वतः या शिलेच्या रूपात आले आणि केदारनाथ मंदिराचं रक्षण केलं, त्यामुळे याला भीमशिला म्हटलं जातं. मित्रांनो, हे बघा आपलं मंदिर आहे इथे आणि मागे त्याच्या भीमशिला. आणि या रस्त्याने तुम्ही चालत आलात ना, इथे तुम्हाला बघायला मिळतं श्री आदि शंकराचार्य समाधी. खूप छान अशी समाधी आहे, तुम्हाला दाखवते आता. आदिगुरु शंकराचार्यांची. लास्ट टाइम मी आलेलो ना तेव्हा माझं हे राहिलेलं, मला माहितीच नव्हतं इकडे हे पण आहे. हे बघा आदिगुरु शंकराचार्य. जय भयंकर. बोला जय शंकर. ज्यांना कोणाला माहित नसेल मी त्यांच्यासाठी सांगतो, आदिगुरु शंकराचार्य ही अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी कैलास पर्वतावर जे स्वतः गेलेले आहेत त्या उपर कोणी गेलेलं नाही, ना भूतो ना भविष्य कोणी गेलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मंदिर दाखवलं, मंदिराच्या मागची भीमशिला सुद्धा दाखवली आणि त्याच्या मागे जी आदिगुरु शंकराचार्याची जी समाधी आहे ती सुद्धा दाखवली. तर आता आम्ही प्रोसीड करतोय हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. लय भूक लागली राव. मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता चाललोय वरती. दिसतोय तुम्हाला वरती भैरव बाबा, भैरवनाथ मंदिर म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की तुम्ही केदारनाथ देवाचं दर्शन घेतलंय, केदारनाथ बाबाचं दर्शन घेतलंय, पण जर भैरवनाथ बाबाचं दर्शन तुम्ही घेतलं नाही तर तुमचं केदारनाथ दर्शन हे अपूर्ण आहे. सो भैरव बाबाचं दर्शन हे मस्ट आहे. हे बघा इथून आता मंदिर तुम्हाला इथे दिसत असेल. मंदिराच्या साईडून इथून मधून रस्ता आहे. तिथून या, हा ब्रिज क्रॉस करून या. बाकी तुम्हाला इथून खालून हा रस्ता भेटेल, त्या रस्त्याने तुम्ही वर जाऊ शकता. माझं तर तुम्हाला मस्ट एक सजेशन राहील की लाईफमध्ये एकदा ना केदारनाथ हा ट्रेक केलाच पाहिजे. भले ट्रेक नका करू, पण निदान या तरी. निदान केदारनाथ ॲक्च्युली काय आहे हे नुसतं फोनवर, रीलवर, टी व्हीवर बघून नुसतं एक्सप्लोअर करू नका. तुम्ही स्वतः इथे या आणि एक्सप्लोअर करा. तो तुम्हाला इथे आनंद भेटेल ना, लिटरली कुठेच नाही हा आनंद. असं वाटतं की आपलं बाकी काय आयुष्यच नाहीये, जे काय आहे ते आता इथेच आहे, काय विचारच येत नाही डोक्यात. वी आर प्रोसिडिंग टू भैरव बाबा मंदिर. आधीच केदारनाथ बाबा एवढं वरती आहे, त्यात हा भैरव बाबा अजून वरती. चला भैरव बाबाला पण भेटूया आणि आपलं दर्शन कम्प्लीट करूया. मित्रांनो, ही आहे भैरव बाबा मंदिराची एंट्रन्स. आपण इथे खाली चप्पल आता काढूयात. अरे घंटी. जय भोले. अभी दे अंगातलं काढा लागेल ना काही ना काही, तसेच काढता का फोटो. तर हे आहे वरती भैरव बाबा टेम्पल. याचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं केदारनाथचं दर्शन हे अपुरं आहे. तर केदारनाथचा ट्रेक तुम्ही करत असाल आणि इथे आलात तर भैरव बाबा टेम्पल जे आता तुम्हाला मी दाखवले जसा रस्ता चढून या आणि भैरव बाबा टेम्पलचं दर्शन हे नक्की घ्या.
फक्त इथेच रेंज आहे, फक्त इथे जागेवरच रेंज आहे. काय नाही, काहीच नाही. तर मित्रांनो, आताच आपलं भैरव बाबाचं दर्शन पण झालेलं आहे. तुम्हाला लिटरली सांगू ना, व्हिडिओ नाही जस्टिस करू शकत. हे या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत केदारनाथमध्ये, व्हिडिओ जस्टिसच करू शकत नाहीये. तुम्ही जेव्हा स्वतः याल ना तेव्हा अनुभवाल ही प्लेस काय आहे. तर गाईज, भैरव बाबाचं दर्शन घेऊन आता इथे खाली असंच रस्त्यात बसलोय. विषय असा आहे, जाम थकलोय. स्टार्ट टू एंड प्रॉपर ट्रेक केलेला आहे. थोडा व्ह्यू एन्जॉय करतोय, हवा पण छान चालू आहे. आणि इम्पॉर्टंट थिंग, आज क्लायमेट एवढं भारी आहे की जास्त पाऊस आम्हाला काय लागला नाही. आणि जेव्हा मी ट्रेक करत होतो नॉर्मली एकदम बुंदाबांदी, एवढं काय असं भिजण्यासारखा पाऊस नव्हता. नंतर आता दर्शन पण आमचं व्यवस्थित झालेलं आहे, गर्दी सुद्धा नाहीये. आणि इव्हन आज संडे तरी गर्दी नाही, हे विशेष आहे. तर गाईज, शेवटी आता मी ब्लॉग एंड करायचा विचार करतोय. आता सध्या निरोप घ्यायचं म्हणतो. ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुमचं सजेशन सुद्धा मला द्या की मी पुढे काय इम्प्रूव्ह करू शकतो, किंवा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय वाटलं काय नाही, हे सगळं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मलाच त्याचा फायदा आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा आहे की त्यारित्या मी तुम्हाला ते दाखवू शकेल. तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला माझ्याकडून जे कंटेंट एक्सपेक्ट तुम्ही कराल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.